मित्रांनो, काही दिवसांपूर्वी चायनामध्ये एक पूल बांधला होता आणि तो पूल बांधण्यासाठी त्यांना खूप अर्जन्सी होती आणि बजेट पण खूप कमी होतं. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोखंड वापरून हा पूल बनवला आणि प्रॉब्लेम असा झाला की 50 ते 60 वर्षातच तो पूल गंजून गेला आणि तो पूल तोडावा लागला. याच वेळी संपूर्ण जगाचं लक्ष दिल्लीमध्ये असलेल्या अशोक स्तंभाकडे गेलं, कारण तेही लोखंडानेच बनलेलं आहे. पण कुठलाही मेंटेनन्स न करता व कुठलाही पेंट न करता 1600 वर्षापासून तो स्तंभ जशाच तसा उभा आहे. याच सिक्रेटचा शोध घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ यावरती काम करू लागले. शेवटी 2003 मध्ये IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले. त्यांना समजलं की या स्तंभामध्ये 98% लोखंड, 1% फॉस्फरस आणि 1% वज्रसंघटा म्हणजे हा एक आपल्या प्राचीन ग्रंथात दिसून येणारा विशेष प्रकारचा धातू मिश्रण आहे, जे लोखंडाला गंजण्यापासून थांबवते आणि त्याला अतिशय शक्तिशाली आणि टिकाऊ बनवते. मित्रांनो, मला वाटतं की अशा प्रकारचं जर लोखंड आपल्या बांधकामामध्ये वापरलं तर आपलं बांधकाम किती मजबूत होईल. ही एक खूप मोठी संधी असू शकते. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही याचा रिसर्च करू शकता आणि हा प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकता.